रान जळतं तेव्हा जगाला कळतं, पण मन जळतं तेव्हा कुणालाच कळत नाही. कारण बाहेरची आग दिसते, पण आतली आग फक्त अनुभवता येते. खरं सांगा, रात्री जेव्हा सगळं शांत असतं तेव्हा तुमचं मन खरंच शांत असतं का? की शरीर झोपलेलं असतं, पण डोक्यात विचारांचा आवाज अजूनही सुरूच असतो? एकच विचार पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपात परत येतो. तो काय विचार करत असेल? मी काही चुकीचं बोललो का? मी काही चुकीचं केलं का? तो मला विसरला तर नाही ना? तुम्ही स्वतःला सांगता, मी आता विचार करणार नाही, पण काही क्षणातच तोच विचार पुन्हा तुमच्याकडे परत येतो. आणि कदाचित तुम्हाला अजून हे लक्षात आलेलं नाही की तुम्ही विचार करत नाही आहात, तर तुमचे विचारच तुम्हाला चालवत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 लक्षणांबद्दल सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला हे समजेल की तुमचं मन शांत नाही, तर तुमचं मन नियंत्रणाच्या बाहेर गेलं आहे. तर सुरुवात करूया. पहिलं लक्षण, अपेक्षांमध्ये हरवलेलं मन. तुम्ही एखाद्याला मेसेज करता आणि तो लगेच रिप्लाय देत नाही, आणि त्या एका क्षणातच तुमचं मन 1000 शक्यता तयार करतं. तुम्हाला दुर्लक्षित करतोय का? मी काही चुकीचं बोललो का? त्याला माझ्याशी बोलायची इच्छा नाही का? उत्तर अजून आलंही नसतं, पण तुमचं मन आधीच निष्कर्ष काढून टाकतं. जिथे वास्तव फक्त शांतता असते, तिथे तुमचं मन एक पूर्ण कथा तयार करतं, आणि हळूहळू ती कथा इतकी खरी वाटायला लागते की तुम्ही वास्तव आणि कल्पना यामधला फरकच विसरता. एक साधा उशीर तुमच्या मनात मोठं अंतर निर्माण करतो. दुसरं लक्षण, विचारांचा लूप. एखादी छोटी गोष्ट तुमच्या मनात इतकी मोठी होते की तुम्ही तिला सोडूच शकत नाही. तो असं का बोलला असेल? त्याचा टोन वेगळा का होता? त्याचा अर्थ काही वेगळा तर नव्हता ना? एकच गोष्ट तुम्ही 10 वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता, आणि हळूहळू तुम्ही त्या गोष्टीला समजत नाही, तर त्यात अडकता. आणि जेव्हा मन अडकतं तेव्हा शांतता हरवते, कारण विचार स्पष्ट राहत नाहीत, ते फिरत राहतात परत परत. तिसरं लक्षण, भविष्याची भीती. तुम्ही त्या गोष्टींचा विचार जास्त करता ज्या अजून घडल्याच नाहीत. जर असं झालं तर, जर सगळं बिघडलं तर, जर मी अपयशी ठरलो तर. आणि या जर मध्येच आजचा आता हरवतो. तुमचं शरीर वर्तमानात असतं, पण तुमचं मन भविष्याच्या भीतीत अडकलेलं असतं. आणि त्या भविष्यात बहुतेक वेळा सत्य नसतं, फक्त कल्पना आणि भीती असते. आणि हळूहळू तुम्ही आज जगणं विसरता. चौथं लक्षण, प्रत्येक गोष्ट स्वतःवर घेणं. तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप पर्सनल घेता. कोणी थोडं वेगळं वागलं की तुम्हाला वाटतं, कदाचित माझ्यामुळेच असेल. जिथे तुमचा संबंधही नसतो, तिथेही तुम्ही स्वतःलाच कारण समजता. आणि ही सवय हळूहळू वाढते, प्रत्येक परिस्थितीत स्वतःलाच दोष देण्याची. पण खरं हे आहे की प्रत्येक व्यक्तीचं वागणं त्यांच्या स्वतःच्या मनस्थितीचं प्रतिबिंब असतं, तुमच्या चुकीचं नाही. पण जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःवर घेता, तेव्हा तुम्ही स्वतःलाच आतून कमकुवत करत जाता. 5वं लक्षण, शांततेतही अशांत मन. तुम्ही शांत बसलेले असता, सगळं ठीक असतं, पण तरीही मन शांत नसतं. कोणतंही बाहेरचं कारण नसताना विचार सुरूच राहतात. आणि हळूहळू तुम्ही लोकांपासून नाही, तर स्वतःच्या मनापासून दूर जात जाता. कारण तुम्ही विचार करत नाही, विचारच तुम्हाला चालवत असतात. आणि ही अवस्था सर्वात थकवणारी असते. मुख्य सत्य,
पण हे असं का होतं? कारण तुमचं मन रिकामं नाही, ते भरलेलं आहे जुन्या आठवणींनी, अनुभवांनी आणि अपूर्ण भीतींनी. आणि जेव्हा मन भरलेलं असतं तेव्हा ते शांत राहू शकत नाही. मग उपाय काय आहे? तो उपाय आपण पुढे पाहणार आहोत. पण त्याआधी मला एक गोष्ट नक्की सांगा, हे सगळं तुमच्यासोबतही होतं का? जर होत असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं थांबवा. कारण प्रत्येक विचार सत्य नसतो. काही विचार फक्त भीतीचा आवाज असतो. आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक विचारावर प्रतिक्रिया देणं थांबवाल, त्या दिवशी तुमचं मन हळूहळू शांत होऊ लागेल. पण तरीही एक प्रश्न उरतो, हे सगळं समजलं, पण हे थांबवायचं कसं? कारण समस्या ओळखणं सोपं असतं, पण स्वतःला बदलणं कठीण. आणि म्हणूनच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तुमचं मन खरंच शांत कसं करायचं. तोपर्यंत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक विचार सत्य नसतो. धन्यवाद.